हमारे साथ है। तर शिवसेनेच्या वतीने जी न्यायालयीन लढाई होती, वाद होता की शिवतीर्थावरती शिवसेनेचा मेळावा होणार की नाही, असं गेले अनेक दिवसापासून चर्चा ह्या संपुष्ट झालेल्या आहे। माननीय उच्च न्यायालयाने हा निर्णय माननीय उद्धवसाहेब ठाकरे म्हणजे खऱ्या अर्थाने जी शिवसेना आहे त्या शिवसेनेच्या बाजूने दिलेला आहे आणि आज शिक्कामोर्तब झालेला आहे की दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार। गेले 45-50 वर्षापासूनची असलेली परंपरा जी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी दाखवून दिली परंपरा आहे, 56 वर्ष हा जो इतिहास सगळा सुरू आहे, ह्या सभेची नोंद ही वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झालेली आहे। नेता एक, व्यासपीठ एक, ठिकाण एक, अशा पद्धतीचं हे पूर्ण महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण देशाला शिवसेनेची भूमिका जी असते ही संपूर्ण देशाला राज्याला त्या ठिकाणी तिथून विचाराचं सोनं लुटलं जातं अशी गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी परंपरा आहे। ती परंपरा शिंदे गटाकडनं किंवा असलेल्या राजकीय कुरघोडीमुळं कुठेतरी संपुष्टात आणण्याचा मोठा प्रमाणात प्रयत्न केला होता। इतकं नीच पद्धतीचं राजकारण या ठिकाणी झालेलं होतं की बीकेसीचं मैदान हे ऑलरेडी शिंदे गटाने त्या ठिकाणी मेळाव्यासाठी घेतलं होतं। दुसरं बीकेसीचं असलेलं मैदान एका वेगळ्या कंपनीच्या नावाने त्या ठिकाणी रिझर्व करून ठेवलेलं होतं, जेणेकरून आणि शिवतीर्थाला परवानगी मिळणार नाही शिवसेनेला असा आटोकाट प्रयत्न ठिकाणी केला गेला होता। परंतु सत्याचा विजय झालेला आहे। न्याय व्यवस्थेने हा निकाल हा शिवसेनेच्या बाजूने दिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने जी सुप्रीम कोर्टात देखील लढाई सुरू आहे शिवसेनेच्या बाजूने, शिंदेगड म्हणतो शिवसेना आमची, आम्ही म्हणतो शिवसेना आमची, परंतु खऱ्या अर्थाने ही जी शिवसेना आहे ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या ठिकाणी आपल्या असणार आहे आणि शिवसेना ही 4 अक्षरांनी जी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलेलं आहे ही दिशा देण्याचं काम देखील पुढच्या काळामध्ये होत राहील। आम्ही या ठिकाणी असं आव्हान देखील करतो की आजचा हा आमचा आनंदोत्सव या ठिकाणी झालेला आहे। येणाऱ्या दसरा मेळाव्याला जुन्नर शहरातून तालुक्यातून असंख्य शिवसैनिक या ठिकाणी मेळाव्याला जाणार आहेत, कारण उद्धवसाहेब ठाकरेंचं भाषण या ठिकाणी काय होणार आहे, कसं होणार आहे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे आणि सत्याचा विजय या ठिकाणी झालेला आहे। लवकरच सुप्रीम कोर्टाची लढाई देखील आम्ही सगळे जिंकू असं विश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी स्मरण करून आज शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थ या ठिकाणी शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवाजी पार्क शिवतीर्थावर दसरा मेळावा आजपर्यंत अखंडपर्यंत चालला होता आणि यावेळेला काहीतरी अनितीच्या मार्गाने काहीतरी बाधा आणण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु ही केस कोर्टात गेली आणि कोर्टामध्ये सत्याचा विजय झाला, शिवसेनेचा विजय झाला, शिवसैनिकांचा विजय झाला, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा विजय झाला। विषय असा आहे की अनेक वेळेला रामराज्यामध्ये रामाला सुद्धा वनवास भोगावा लागला, शिवसेनेला सुद्धा असाच वनवास भोगावा लागतोय, परंतु आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जी शिवसेनेची स्थापना केली, त्या शिवसेनेच्या स्थापनेपासून आज तागायत आजपर्यंत या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये शिवसेनेने सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी काम केलेलं आहे आणि म्हणून हा मेळावा एक शिवसैनिकांना चेतना देणारा असतो आणि म्हणून हा दसरा मेळावा हा हक्क शिवसेनेचा आहे, हा शिवसेना प्रमुख आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांचा आहे आणि म्हणून हा विजय झाला। जुन्नर शहर शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आनंद व्यक्त करून फटाके वाजवून पेढे भरून या ठिकाणी आनंद व्यक्त केलेला आहे। तेव्हा मी अधिक बोलणार नाही, यानंतर बाकीचे बोलतील, परंतु या ठिकाणी जुन्नर शहर शिवसेनेच्या वतीने हा आनंद साजरा करून मी सर्व या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो।